पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांची दिवाळी आज मंगळवार 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गोड झाल्याचं पाहायला मिळालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे की निधी वितरणाची सुरुवात आम्ही केलेली आहे। जे शेतकरी आता उरलेले आहेत, आता ज्यांना पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा मिळाला नाही, तसेच मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांना या अतिवृष्टीमध्ये पैसे या ठिकाणी अजून पण बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती ठीक संध्याकाळी 8:10 लक्ष्मी आज येणार आहे, म्हणजेच पैशांचं वितरण होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच या ठिकाणी महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना या ठिकाणी दिली आहे। आज मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेला बरोबर ठीक संध्याकाळी 8:10 हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होईल असं या ठिकाणी शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलं आहे। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज मंगळवारी संध्याकाळी 8:10 बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे। ही 100% खरी बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना फक्त आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद आता त्या ठिकाणी घेऊन शेतकरी जे आतुरतेने वाट बघत होते त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपवली आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे सोडण्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले 2 महिने झालं 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला केंद्र सरकारकडे पीक विमा होता, तर तो केंद्र सरकारने आता राज्य सरकारला या ठिकाणी दिला होता, परंतु राज्य सरकारने तो अद्याप वाटलेला नव्हता। ते सुद्धा आता या ठिकाणी वाटण्याचे आदेश आजच मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत। त्या ठिकाणी 2022 पासून 2024 पर्यंतचा या 3 वर्षांच्या कालखंडात जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्याचे 20,000 रुपये हेक्टरी पीक विम्याचे पण तुम्हाला या ठिकाणी राज्य सरकारकडे जे पेंडिंग होते ते सुद्धा तुम्हाला आज मंगळवार 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विम्याचे 20,000 रुपये हेक्टरी आणि मागच्या महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचे 20,000 रुपये असं दोन्ही पीक विम्याचे 20,000, अतिवृष्टीचे नुकसान त्याचे 20,000, 40,000 रुपये आज देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आज गोड झाली असं या ठिकाणी म्हणावं लागेल। मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला पण माहित आहे की त्या ठिकाणी ऑक्टोबरच्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 31,728 कोटी रुपये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर शेतकऱ्यांसाठी हे मंजूर करण्यात आलं होतं। तर त्या अतिवृष्टीमध्ये आता तुम्हाला माहित असेल सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान तुमचं पण झालं असेल तर त्याचे 20,000 रुपये आणि पीक विमा 2022 पासून 24 पर्यंतचा त्याचे 20,000 रुपये असं शेतकऱ्यांच्या खात्यावरती डबल तुम्हाला लाभ आज 40,000 रुपये हेक्टरी बँकेच्या खात्यावरती या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात आले आणि त्याला टाइम देण्यात आलाय। बरोबर आता आज मंगळवार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा दिवाळीचा एकदम मुख्य दिवस असणार आहे, कारण लक्ष्मीपूजा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे पैशांचं वितरण करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। दिवाळी शेतकऱ्यांची एकदम गोड आज असणार आहे, कारण शेतकरी या ठिकाणी मागच्या 2 आठवड्यापासून रडत होते। शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून मुख्यमंत्री साहेबांना दया आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पैशांचं वितरण या ठिकाणी मागील 2 आठवडे झालं नसेल तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता।
शेतकरी बांधवांनो, 90 लाख शेतकऱ्यांची या ठिकाणी दिवाळी गोड करण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलंय। गेले 2 आठवडे झालं आता शेतकरी म्हणत होते की आम्ही वाट बघत होतो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, असं सर्वजणच त्या ठिकाणी बोलत होते, सांगत होते। परंतु पैसे आता बँकेच्या खात्यावरती जमा का होत नव्हते असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी विचारला। त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे पत्रकारांना सांगितलं आहे, शेतकरी बांधवांनो इकडे लक्ष द्या की आम्ही डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करत होतो। त्यामुळे एकदम मंद गतीने, स्लो गतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मागील 2 आठवड्यापासून येत होते। त्यामुळे हे पैसे यायला त्या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस असल्याने वेळ लागला होता। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत अतिवृष्टी आणि 2022 पासून 2024 पर्यंतच्या पीक विम्याचे पैसे मागील आठवड्यामध्ये फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत। आता राहिले 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्हे। आता 24 जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे आणि उद्या बुधवारी राहिलेल्या त्या ठिकाणी आता महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आम्ही पैसे या ठिकाणी पाठवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हा तुमच्या समोर प्रश्न मोठा पडला आहे। कारण प्रत्येक जण सांगत असतो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय 12 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्या शेतकऱ्यांची संख्या 90 लाखांच्या वरती आहे। त्या शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही आज 21 ऑक्टोबर या ठिकाणी मंगळवारी आता 8:30 वाजून बघा या ठिकाणी 8:10 आता या ठिकाणी पैशांचं वितरण होईल आणि 8:30 वाजल्यापासून पैशांचं वितरण फास्ट होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। लक्ष्मीपूजनाला दिवाळी गोड करणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। मग आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये त्यांनी पैशांचं वितरण करणार असं सांगितलंय? आज मंगळवारी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कोणाला मिळणार आहेत नक्की बघा। मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड आता केल्याचं पाहायला मिळतंय। आता आज मंगळवारी दिवाळीचा मुख्य दिवस आहे, मग आता पैशांचं वितरण दिवाळीच्या मुहूर्तावर तर आज करणार आहेत। मग कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे, काय सांगितलंय, कोणत्या शेतकऱ्यांना तुम्हाला 20,000 हेक्टरी मिळणार का 40,000 तुम्हाला हेक्टरी मिळणार, हे तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड 100% करणार सांगितलंय। कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोडच करणार आहे। पहिल्याच दिवशी आता आज त्या ठिकाणी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी वचन त्या ठिकाणी दिल्याचं पाहिलंय। रडणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालाय। शेतकरी बांधवांनो, आता बघा महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आताच 5 मिनिटापूर्वी पत्रकारांना बोलताना 21 ऑक्टोबर त्या ठिकाणी हा दिवाळीचा दिवस मुख्य असणार आहे, म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळी सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 100% आम्ही आता त्या ठिकाणी गोड करणार आहे। जे बोलतोय तर ते 100% करून दाखवणार। शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबगैर आम्ही शांत बसणार नाही असं सांगितलंय। मग आता त्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे, आता 8:10 कोणत्या शेतकऱ्यांना किती लाभ भेटणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आज कोणत्या 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला सांगता आहे। सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण फक्त यात 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 12 जिल्ह्यांची अशी यादी या ठिकाणी निवडल्या ज्या शेतकऱ्यांना गेल्या त्या ठिकाणी 2 महिन्यापासून पीक विम्याची वाट बघावी लागली होती, मागच्या 2 आठवड्यापासून अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या त्या ठिकाणी निधीची वाट बघावी लागत होती। त्यामुळे पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, कोणाकोणाला मागच्या आठवड्यामध्ये थोडा मिळालाय, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही जणांना पैसे मिळालेत तर काही जणांना पैसे या ठिकाणी मिळणं अजून बाकी राहिलं होतं। मग आता कोणाकोणाला लाभ भेटणार याची यादी देखील समोर आल्या। आता बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आता महत्त्वाचे तुम्हाला या ठिकाणी भाग सांगतो
यामध्ये तुम्हाला आज लाभ भेटणार आहे। यामधील गंगापूर, पैठण आणि वैजापूर, खुलताबाद या भागामध्ये जर शेतकरी बांधवांनो तुम्ही राहत असाल तर यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये या भागामध्ये काहींना लाभ मिळालाय। ज्यांना मिळाला नाही त्यांना आज संध्याकाळी बरोबर 8:10 पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अजून पुढचे भाग सुद्धा बाकी आहेत। फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा शहरी भाग, या भागामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 3,77,000 या ठिकाणी आता असल्याची माहिती समोर येत आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे खरोखर आज पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँकेवरती होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे बघा। पहिला जिल्हा सांगितला, अजून 11 जिल्हे बाकी आहेत। 12 जिल्ह्यांची लिस्ट मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये जमा झालेत आणि कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, या ठिकाणी जालना, अंबड, भोकरदन भाग, बदनापूर, आता घनसावंगी या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं आहे आता त्यांनाच लाभ भेटणार आहे। कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, एक वेळ तुम्ही फार्मर ID कार्ड नाही काढलं चालतंय, एक वेळ तुमची KYC नाही केली तर चालतंय, परंतु शेतकऱ्यांनी बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलंच असावं। त्याच बँकेच्या खात्यावरती आज हे पैशांचं वितरण हेक्टरी तुम्हाला 20,000 पीक विम्याचे आणि 20,000 रुपये मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचे 20,000 असं 40,000 रुपये येणार आहेत। त्या ठिकाणी आता तुम्हाला जालना जिल्ह्यातील लक्षात आलं का बघा, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण जर मागील आठवड्यामध्ये झालं नसेल तर त्यांना आज कसल्याही परिस्थितीत संध्याकाळी 8:10 तुमच्या बँकेच्या खात्यावरती मागच्या पीक विम्याचे 20,000 हेक्टरी आणि आता मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झाले त्याचे 20,000 असं 40,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तुम्ही फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असंच बोलता, परंतु ही जी यादी आहे तर ती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। त्यामुळे आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, नाराज झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही यादी जाहीर केल्या। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील या ठिकाणी नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकरानी या भागामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी टोटल 40,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। टोटल 3 जिल्हे सांगितले, आता 9 जिल्हे अजून या ठिकाणी सरकारने कोणकोणते सांगितले आहेत तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड। जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकरी वाट बघून थकले होते। सर्वजण सांगत होते आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील। अखेर शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला सोन्याचा दिवस उगवलाय आणि आज दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 40,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये इतका मोठा लाभ कधीच तुमच्या बँकेवरती आला नव्हता, तेवढा मोठा लाभ आज येणार आहे। कारण 2022 पासून 2024 पर्यंतचा या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी 20,000 रुपये हेक्टरी आहे आणि यामध्येच त्या ठिकाणी सगळ्यात 100 वर्षातील कधीच त्या ठिकाणी इतका मोठा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये पण झाला नाही। इतका मोठा पाऊस या 2025 मध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळाला, तर त्याचं नुकसान झालं त्याचं 20,000, पीक विम्याचं 20,000 2022 पर्यंत 2024 पर्यंतच्या याचं 20,000 असं 40,000 रुपये नांदेड जिल्ह्यातील या भागामध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर या भागामध्ये कोणाकोणाला तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालय भाग नायगाव आणि उमरी या भागामधील ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 2022 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा मिळाला नसेल तर त्यांना पीक विम्याचे 20,000 हेक्टरी बँकेच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत संध्याकाळी 8:10 सुरुवात या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्यामधील शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते, परंतु अद्याप त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते। तर तो महत्त्वाचा सोन्याचा जिल्हा आहे, तर तो कोणताही जिल्हा नक्की पहा।
आता बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. ज्या जिल्ह्याला सगळं त्या ठिकाणी महाराष्ट्र ओळखला जातो, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील आता बघा कोणाकोणाला लाभ भेटलाय. मागच्या आठवड्यामध्ये 20% शेतकरी बांधवांना या भागामध्ये लाभ भेटलाय. तर उरलेला भाग जो आहे तर त्याची नावे तुम्हाला सांगत आहे. त्यांच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8:10 पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आज लक्ष्मीपूजा आहे आणि 21 ऑक्टोबर आहे, मंगळवार आहे. आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने बीड जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे सोडण्याचं आता या ठिकाणी वचन दिलंय. ते म्हणजे परळी वैद्यनाथ या भागामध्ये आज तुम्हाला हेक्टरी 20,000 2022 पासून 2024 पर्यंतच्या पीक विम्याचे. आणि या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे पुढचं आता अतिवृष्टीमध्ये मागच्या नुकसान ज्याचं झालंय त्यांना 20,000 रुपये असं 40,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर शिरूर कासार, धारूर, अंबाजोगाई, केज, माजलगाव या भागामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का बघा. या भागामध्ये आज तुम्हाला जर अजूनपर्यंत लाभ मिळाला नसेल तर आज मिळणार आहे. त्यानंतर पाटोदा, बीड, गेवराई, आष्टी या भागातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला गोल्डन चान्स आहे. आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बुलढाणा जिल्हा. तुमचा बुलढाणा जिल्हा आहे का बघा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी वाट बघून थकले होते. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वजण सांगत होते की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळाले नव्हते. अखेर आज सोन्याचा दिवस उघडलाय. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे सोडण्याचं आज मान्य केलंय. ते म्हणजे सिंदखेड राजा तालुका, संग्रामपूर तालुका, शेगाव, लोणार, मातोळा, मेहकर या भागामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का बघा. या भागामध्ये पैसे येणार आहेत. मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, चिखली, खामगाव. आता या भागामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना आधार कार्ड जर बँकेच्या खात्याला जोडले असेल तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी पीक विमाचा त्या ठिकाणी 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा हेक्टरी 20,000 आणि मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झाले त्यांचे हेक्टरी 20,000 असं 40,000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत. अजून पुढचे जिल्हे कोणकोणते सांगण्यात आलेत नक्की पहा. आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. कारण लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप आहे. कारण अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी ढगफुटी होऊन खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने निधी मंजूर करून पण या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आले नव्हते. त्यांना आज पैशांचं वितरण होणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूरानपा, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी पैशांचं वितरण करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे वाशिम जिल्हा. आता वाशिम जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे नक्की पहा. यामध्ये मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आता शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांची नावे उद्या या ठिकाणी घेण्यात आलेत. त्यामुळे आज जे जिल्हे सांगितलेत त्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे आता मिळण्याची शक्यता आहे. पीक विमा 2022, पीक विमा 2024, पीक विमा 2023 असं या ठिकाणी टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.